हॅलो एव्हरीवन. लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझं थोडं इंट्रोडक्शन करून देतो. अ, आता माझ्या टोटल 20-25 मेन्स तर इझी झालेले आहे. परंतु मी कोणते कोणते एक्झाम क्रॅक केले ते सांगतो तुम्हाला. टेट एक्झाम जी होती 2022ची शिक्षक भरतीची, तर ती एक्झाम मी क्रॅक केली होती. त्यानंतर 23ची तलाठी क्रॅक केली होती आणि मी ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये मी सेकंड होतो तलाठी एक्झाममध्ये. ASTI आणि ASO क्रॅक केली 2023ची. आणि PSIचा जो फायनल कटअप होता 23चा, म्हणजे इंटरव्ह्यू इन्क्लूड करून, तर तो मी रिटर्नमध्येच क्रॅक केला होता. मी इंटरव्ह्यू दिलेला नव्हता किंवा ग्राउंड पण दिलेलं नव्हतं. तर तो पूर्ण कटअप मी काय झालं रिटर्नमध्येच क्रॅक केला होता. म्हणजे मी PSIच्या एक्झामला ग्राउंड क्रॅक करून फक्त इंटरव्ह्यू गेलो असतो आणि त्याने 0 मार्क दिला असता, तरीसुद्धा माझी PSI निघली असती. त्यानंतर मग मी परत एकदा STI 24 क्रॅक केली होती आणि नंतर मी त्यामधून ऑप्ट आऊट करून टाकलं होतं. माझी राज्यसेवा जी होती, तर ती 0.5 मार्कांनी हुकली होती. मी 3 वेळा मुख्य दिली आणि 1 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. आता 0.5ने हुकली त्यावेळेस माझी रँकसुद्धा जवळजवळ एक 200च्या आसपास कधी होती. आणि जागा जवळजवळ 450 जागा होत्या. तरीसुद्धा मला ती पोस्ट भेटली नाही. त्यावेळेस ओपनला जागा थोड्या कमी होत्या. 0.5ने हुकली होती फक्त. हा झालं माझं इंट्रोडक्शन. त्यानंतर आता आपण काय करू, आपल्या लेक्चरला सुरुवात करू. आपण लास्ट टाईम हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं होतं. आता आपण काय करू, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघू. भारतीय राज्यघटनेची निर्मिती बघायची. लास्ट टाईम सांगितल्याप्रमाणे मी आधी पण सांगितलं तुम्हाला की लेक्चर थोडं फास्ट होईल. त्याचा म्हणजे मेन उद्देश तुम्हाला फक्त काय करायचं, एक प्रकारे रिव्हिजन केल्याचा फील यायला पाहिजे. हा उद्देश आहे त्याचा. आता राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये आपण काय करू, त्याची थोडीफार हिस्ट्री पण बघावं लागणार आपल्याला. गांधीजींनी काय केलं होतं, यंग इंडियामध्ये म्हणजे भारतीयांद्वारे शासन चालवलं जाईल अशी काहीतरी व्यवस्था पाहिजे आपल्याकडे, असं सांगितलं होतं. म्हणजे एक प्रकारे काय, राज्यघटनेकडे त्यांची हिंट होती. कधी 1922मध्ये यंग इंडियामध्ये इयर आपल्याला पाठ करायचं आहे. 19 मे 1928 रोजी मोतीलाल नेहरू यांनी काय केलं होतं, घटनेची मूलतत्वे प्रसिद्ध केली होती. आपल्याला नेहरू रिपोर्ट माहिती आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, घटनेची मूलतत्वे दिली होती. म्हणजे फंडामेंटल राईट्स वगैरे त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केले होते. ही गोष्ट कधीची आहे, 19 मे 1928ची. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे ते डेटवर, म्हणून तिथं क्यू लिहिलेलं आहे मी. त्यानंतर डिसेंबर 1929मध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला आहे. ही पण खूप इम्पॉर्टंट डेट आहे, आपल्याला पाठ करावं लागते. कधी मांडला होता, 1929ला. त्यानंतर 1934मध्ये एम रॉय, काय नाव त्यांचं, मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभा अशी एक कल्पना तयार केली होती. म्हणजे त्यांची कल्पना होती संविधान सभा असावी भारताची, आणि जी की नंतर आपलं भारताचं संविधान निर्माण करेल. कोण म्हटलं होतं, मानवेंद्रनाथ रॉय. मी कसं पाठ करतो त्याला, मानवेंद्रनाथमध्ये आपण काय करतो, म असं लिहितो. म्हणजे 4 आहे आणि आपल्याला एवढं माहिती आहे की 30-35च्या आसपास कुठेतरी, त्या अँगलने तुम्ही काय करू शकता, याला कनेक्ट करू शकतात आणि मला 4 बरोबर धरून 34 करू शकता. आता काँग्रेसची अधिकृतपणे मागणी जी होती, तर ती ॲक्च्युअल मागणी डिसेंबर 34मध्ये होती. परंतु आयोगाने काय केलं होतं, 35 हे उत्तर दिलं होतं. आणि विशेष म्हणजे ऑप्शनमध्ये 34सुद्धा होतं. त्यामुळे काय करू शकता तुम्ही, जर आता नेक्स्ट टाईम आहे का ऑप्शनमध्ये बघायचं, तर दोन्ही जर ऑप्शनमध्ये असेल तर आयोगाने 35 दिलं आहे, परंतु आपण 34 मारू, किंवा 34 नसेलच तर मग तुम्ही 35सुद्धा मारू शकतात. त्यानंतर नेहरूंनी 1938मध्ये काय केलं होतं की अशाच प्रकारची एक मागणी केली होती. आणि 1939मध्ये काँग्रेसनी त्याबाबत एक रेझोल्युशन पास केला होता किंवा ठराव पास केला होता संविधान सभेच्या मागणीविषयी. कधी 1939ला, ज्यावेळेस काँग्रेसने तेव्हा राजीनामे देऊन टाकले होते आपल्या सरकारमधून त्यावेळेस. कारण की सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं, त्याला तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघितलं असेल कदाचित. 1940मध्ये ऑगस्ट ऑफर आली होती. ती आणली कोणी होती, लिन लिथगो यांनी आणली होती आणि घटना समिती अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केली होती. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण मागण्या करत राहिलो, पण ब्रिटिशांनी अप्रत्यक्षपणे पहिल्यांदा घटना समिती कधी मान्य केली, तर ती ही ऑगस्ट ऑफर आहे 1940ला मान्य केली. संविधान बनवण्याची मागणी मान्य केली त्यांनी. याच्यावर प्रश्न आला होता, तो क्वेश्चन का होता, संविधान बनवण्याची मागणी कधी केली ती, तर 1940मध्ये केली होती ऑगस्ट ऑफरनुसार. त्यानंतर 1942मध्ये क्रिप्स मिशन आलं होतं आणि त्याने संविधान निर्माण करण्याची संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण गोल करायचं, संपूर्ण जबाबदारी भारतीयांची आहे असं म्हटलं होते. म्हणजे क्रिप्स मिशन काय म्हणतात, घटना समिती निर्माण करण्याची संपूर्ण जबाबदारी भारतीयांची होती. आणि हे क्रिप्स मिशन मुस्लिम लीगला मान्य नव्हतं. त्याने जे काही गोष्टी सांगितल्या त्या मुस्लिम लीगला मान्य नव्हत्या. आणि हे पाठ करायचं आपल्याला, मुस्लिम लीगला काय मान्य होतं काय नाही, याच्यावर प्रिलिम्सला क्वेश्चन आला होता. त्यानंतर मे 1946ला कॅबिनेट मिशन आलं होतं.
आता हे क्रिप्स जे होते हेच नंतर कॅबिनेट मिशनमध्ये पण सुद्धा मेंबर होते स्टॅफर्ड क्रिप्स. कॅबिनेट मिशन आलं होतं आणि कॅबिनेट मिशनमध्ये सदस्य कोणकोणते होते? एक पॅथिक लॉरेन्स होता जो की अध्यक्ष होता. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. ह्या मिशनचं अध्यक्ष कोण आहे? तर हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. अध्यक्ष पॅथिक लॉरेन्स आहे, स्टॅफर्ड क्रिप्स आहे आणि ए व्ही अलेक्झांडर आहे. कोण होते? पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर होते. आता कॅबिनेट मिशन कसं की ते मी मामे म्हणून पाठ केलं त्याला. मामा मामी मामे असं करू शकता तुम्ही. मामे म्हणून पाठ केलं आहे कॅबिनेट मिशनमध्ये. म्हणजे मार्चला ते आलं आणि मेला पब्लिश झालं कॅबिनेट मिशन. म्हणजे डेट तुमची मंथ तुमचा पाठ होऊ शकतो आणि दोन्ही 1946चे. प्रांताच्या बाबतीत जर बघितलं तर प्रांतांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देणार होते आणि संस्थाने काय करतील? संस्थाने निवडणुकीच्या बाबतीत हे स्वतः संस्थानं ठरवतील की आम्हाला निवडणुका घ्यायचं आहे, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात निवडणुका घ्यायची आहे की आम्ही नॉमिनेशन करणार आहे. तर संस्थाने स्वतः ठरवणार होते. त्यांनी नॉमिनेशन केलेलं नंतर ते कसं होतं? डायरेक्टली हे विचारलं होतं. म्हणजे संस्थानांनी जे काही नॉमिनेशन केलं होतं ते कसं होतं? डायरेक्टली होतं. म्हणजे डायरेक्ट नॉमिनेट करणार होते संविधान सभेमध्ये कोणते कोणते मेंबर जाऊ द्यायचे. निवडणुका प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार होत्या. हे पाठ करायचं आपल्याला. कसं निवडणूक होत्या? प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय मतदान पद्धती होती. याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि प्रौढ मताधिकार नव्हता तिथं. हे एक लक्षात ठेवायसारखी गोष्ट आहे. आता याच्यामध्ये 3 गट केले होते. कोणते कोणते केले होते? एक मुस्लिम, शीख आणि जनरल. म्हणजे असं विचारलं जाऊ शकतं की आरक्षण कसं होतं किंवा मग गट कसे होते? मुस्लिम, शीख आणि जनरल होते. याच्यामध्ये हिंदू नाही आहे हे एक लक्षात ठेवा किंवा अदर रिलिजन किंवा मग शेड्यूल कास्ट असं वेगळं केलेलं नव्हतं. कारण की म्हणजे फक्त मुस्लिम, शीख, जनरल ठेवले आणि आपल्याला पाठ याच्यामुळे करायचं त्याचं कारण की असं की आयोग काय करू शकतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता असं एक टाकू शकतं आणि आपल्याला ते बरोबर वाटू शकतं. त्यानंतर आता मेंबर कसे होते? मेंबर टोटल 389 मेंबर होते आणि त्याच्यामधून प्रांतासाठी 294 होते. आता प्रांतासाठी 294 कसे होते? 292 + 4 होते. 4मध्ये कोणते होते? हे 4 हाय कमिशनरचे प्रांत जे होते ना उच्चायुक्तांचे, हे ते 4 होते. मग ते कोणते कोणते? ABCD हे तुम्ही कदाचित पाठ केलं असेल. अजमेर मारवाड एक आहे. अजमेर आणि मारवाड दोन्ही एकच झालं. बलुचिस्तान आहे, कुर्ग COORG कुर्ग आणि डी म्हणजे दिल्ली. आता तुम्ही दिल्ली वगैरे पाठ असेल. अजमेर, मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान आणि दिल्ली. संस्थाने किती होती? 93 संस्थान होती. हा आकडा पाठ करावा लागेल. आणि टोटल किती झाले? 389 टोटल झाले. आता संस्थानांमध्ये सर्वाधिक जे होते निवडून गेले किंवा नॉमिनेट झालेले, निवडून गेले म्हणण्यापेक्षा नॉमिनेटेड, तर ते म्हैसूरमधून होते, 7 होते. त्यानंतर आपण असं बघू की हे जे काही बायफर्केशन होतं किंवा किती तिथून घटना समितीमध्ये मेंबर गेले. तर उमा बीबा म्हणून पाठ केलं आहे मी त्याला. म्हणजे उमा म्हणजे उत्तर प्रदेश, त्यानंतर मा म्हणजे मद्रास, बीबा म्हणजे बिहार आणि बॉम्बे. उमा बीबा म्हणून पाठ करा तुम्ही. उत्तर प्रदेशमध्ये 55 होते, मद्रासमध्ये पाठ न करू 49, बिहारचे 33 पाठ न करू, बॉम्बेचे 21 हे पाठ करू. रोल नंबर 21च्या अँगलने तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. निवडणुका 10 लाखामागे एक लोकसंख्या घ्यायची होती. म्हणजे हे पण विचारलं जाईल की किती लाखामागे एक निवडून देणार होते? तर 10 लाखामागे एक. आणि जुलै ते ऑगस्ट 1946ला निवडणुका झाल्या होत्या. हे पाठ करावं लागेल आपल्याला. कधी झाल्या होत्या निवडणुका? जुलै ते ऑगस्ट. आता निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे 208 मेंबर निवडून आले होते. हा प्रश्न आलेला आहे बरं का. 208. मुस्लिम लीगचे 73 आले होते आणि 15 सदस्य जे होते त्याच्यामध्ये कसं की 7 पक्ष होते आणि 8 अपक्ष होते. मी कसं लक्षात ठेवलं होतं? 8 अपक्ष. हे आहे दोन्हीमध्ये किंवा मग या अँगलने तुम्ही त्या लक्षात ठेवू शकतात. मग कन्फ्यूज होणार नाही की 8 अपक्ष आणि टोटल किती झाले? 296 झाले. 7 पक्ष कोणते कोणते होते? तर हे कसं पाठ करायचं आपल्याला? हे आज जसं लिहिलं तसं त्या अँगलने पाठ करा. थोडं बायफर्केशन सोपं झालं आहे. युनियनिस्ट मुस्लिम होते, युनियनिस्ट पार्टी होती आणि युनियनिस्ट शेड्यूल कास्ट होती. काय होते? युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट. आणि लगेच पाठ करायचं शेड्यूल कास्ट फेडरेशन. म्हणजे दोन्हीला कनेक्ट करू शकता तुम्ही. शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी आणि शीख हे बिगर काँग्रेसमधील शीख होते. शीख बिगर काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी. मग हे 7 पक्ष कोणते कोणते होते? युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी, शीख बिगर काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी. 15 महिला होत्या. त्या कोणत्या कोणत्या होत्या? अम्मू स्वामीनाथन आणि दुर्गाबाई देशमुख ह्या मद्रासमधून आल्या होत्या. हे विचारलं जातं. दुर्गाबाई देशमुख आणि अम्मू स्वामीनाथन कुठून? मद्रासमधून आल्या. एनी मस्करीन ह्या त्रावणकोरमधून आल्या त्या.
किंवा कोचीन म्हणू शकतो आपण त्याला, त्रावणकोर व कोचीनमधून आल्या होत्या. एनी मस्करीन. हंसा मेहता ज्या होत्या त्या मुंबईमधून आल्या होत्या. त्या गुजराती होत्या म्हणून ते काय मुंबई प्रांत त्यावेळेस जुन्या टायमाला मुंबई मध्येच गुजरात होता. कमला चौधरी ह्या यूपीच्या होतात आणि मालती चौधरी ओडिशाच्या होत्या. या दोन्हीमध्ये फरक बघा. कमला चौधरी यूपीच्या, मालती चौधरी ओडिशाच्या होत्या. लीला रे ज्या होत्या त्या वेस्ट बेंगॉलच्या होत्या. तसं पण रे जे आडनाव आहे ते बेंगॉलमध्ये असतं. लीला रे आणि रेणुका रे हे दोघीसुद्धा कुठल्या होत्या, वेस्ट बेंगॉलच्या होत्या. सुचिता कृपलानी यूपीच्या होत्या. विजयलक्ष्मी पंडित ह्यासुद्धा यूपीच्या होत्या. आणि सरोजिनी नायडू ह्या बिहारच्या होत्या. हे लक्षात ठेवू शकतो तुम्ही. सरोजिनी नायडू कुठल्या होत्या, बिहारच्या होत्या. याच्यावर प्रश्न आलेला आहे. अमृता कौर ज्या होत्या त्या मध्य प्रदेशच्या होत्या. केंद्रीय प्रांतामधून त्यांची निवड झाली होती. मग मी असं लक्षात ठेवलं होतं की सेंट्रल का असतं, सेंट्रलला असतं हार्ट असतं. हार्ट म्हणजे मध्य प्रदेश किंवा मग हार्ट असतं सेंट्रलला आणि त्या कोणी मग अमृत हे हार्टसाठी चांगले आहे. आणि आपण लास्ट टाइम पण बघितलं तर अमृत काय हेल्थसाठी चांगले म्हणजे हेल्थ मिनिस्टरसुद्धा होत्या त्या. तुम्ही त्या अँगलने ती मध्य प्रदेश पाठ करू शकता. केंद्रीय प्रांत किंवा त्याला संयुक्त प्रांत व बेरार असा सुद्धा उल्लेख केला जातो. हे दोन्हीसुद्धा लक्षात ठेवायचं तुम्ही. याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि दक्षयानी वेलायतून ह्यासुद्धा मद्रासमधून आल्या होत्या. आता तुम्ही माझं पाठ कसं करायचं, आता जे सिंगल स्टेट्स वाले ते पाठ होऊन जाते किंवा मग एक स्टेटमध्ये एक जर महिला असेल ते पाठ होऊन जातं. म्हणजे मी कसं पाठ केलं तर की उडीदाचा माल म्हणून पाठ केलं तर आपलं उडीद असते ना डाळ, तर उडीदाचा माल म्हणून पाठ केलं तर म्हणजे मालती चौधरी कुठल्या ओडिशाच्या त्या. आणि मग नंतर कमला चौधरी ते सोपं आहे कसं, याला असं पाठ करा की बेगमच्या कृपेने, लिहून घ्या, बेगमच्या कृपेने कमळाला पूर्ण विजय मिळाला. म्हणजे बेगमचे म्हणजे काय, बेगम रसूल होत्या. कृपेने म्हणजे कृपलानी होत्या. कमळाला म्हणजे कमला चौधरी होत्या. पूर्ण म्हणजे पौर्णिमा बॅनर्जी. आणि विजय मिळाला म्हणजे काय, विजया लक्ष्मी पंडित. तर ही ट्रिक तुम्ही तिथे लिहून घ्या आणि पाठ करून घ्या. त्या सगळ्या कुठे होत्या, उत्तर प्रदेशमध्ये होत्या. बेगमच्या कृपेने कमळाला पूर्ण विजय मिळाला. फर्स्ट बैठक कधी भरली होती, 9 ते 23 डिसेंबर 1946ला पहिली बैठक भरली होती. आणि संविधान सभागृह हे जे होतं हे नवी दिल्लीला होतं. पहिली बैठक कुठे भरली, संविधान सभागृहामध्ये नवी दिल्लीला 1946ला 9 ते 23 डिसेंबर. आपल्याला काय करायचं, 46 पाठ आहे परंतु 9 ते 23 डिसेंबर पाठ होत नाही. कधी कदाचित 9 पाठ असेल तुमच्या, परंतु हे लास्टचं 23 डिसेंबरसुद्धा आपण काय करू, पाठ करून ठेवू. पार्लमेंट हॉलचा सेंट्रल हॉल होता, तर त्याच्यामध्ये ही बैठक भरली होती किंवा आता सध्या त्याला सेंट्रल हॉल हे नाव दिलेलं आहे. हे क्वेश्चन आला होता, एक रँडम फॅक्ट होते ते, म्हणून ते आता लिहून टाकले तिथं. आणि 9 डिसेंबर 1946ला काय झालं, फ्रान्सचं आपण अनुकरण केलं आणि फ्रान्सने जसं अनुकरण केलं त्यांच्या संविधान सभेसाठी आपण त्यांचं अनुकरण केलं. आणि अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा जे की त्यावेळेसचे ज्येष्ठतम सदस्य होते त्यांना आपण नियुक्त केलं. आणि उपाध्यक्ष कोण होते, फ्रँक अँथनी. हे दोन्ही पाठ करायचे. याच्यावर प्रश्न आलेले आहेत. क्यू लिहिलं याचा अर्थ फ्रान्सवर पण प्रश्न आहे, या डेटवर प्रश्न आहे आणि अध्यक्ष उपाध्यक्षवर सुद्धा काय प्रश्न आहे. काय करायचं, सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष होते आणि फ्रँक अँथनी कोण होते, उपाध्यक्ष. बऱ्याच जणांचे अध्यक्ष पाठ आहे पण उपाध्यक्ष पाठ नाही आहे, तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि यांचं नाव सुचवलं कोण होतं, JB कृपलानी, जे की उपसमितीचे अध्यक्ष होते बघा मूलभूत अधिकाराच्या. तर मग हे काय, JB कृपलानी, त्यांनीच यांचं नाव सुचवलं होतं. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. आता 9 डिसेंबरला काय एक 207 प्रेझेंट होते. मुस्लिम लीगने बहिष्कार घातला. 7 आकडा पाठ नाही झाला तरी चालतंय, पण मुस्लिम लीगने बहिष्कार घातला. हे तुमच्या पाठ पाहिजे. 11 ऑक्टोबर 1946ला काय झालं होतं की आपण नंतर म्हणजे 2 दिवसानंतरच प्रॉपर अध्यक्ष म्हणजे राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केली होती आणि उपाध्यक्ष म्हणून SC मुखर्जी यांची नियुक्ती 25 जानेवारी 1947ला केली होती. म्हणजे 11 डिसेंबरला आपल्याकडे उपाध्यक्ष नव्हते, आपण SC मुखर्जी यांची नियुक्ती करून टाकली होती आणि अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती केली होती. याच्यावर प्रश्न विचारला आहे. काय होतं की 25 डिसेंबर 1947ला खालीपैकी कोणाची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, असा काहीतरी प्रश्न होता तो. आणि त्यासोबतच नंतर कोण आलं होतं, VT कृष्णमाचारी. आधी SC मुखर्जी आले, नंतर VT कृष्णमाचारी होते. असं कधी त्यांनी एक्सचेंज ऑफर करून दिले. डेट पाठ नाही झालं तरी चालते, परंतु कदाचित एक्सचेंज ऑफर करून दिले. ह्या डेटवर प्रश्न विचारलेला नाही आहे, ह्या डेटवर प्रश्न आहे. परंतु त्यांनी कधी असं झालं की अगोदर हे आले होते, म्हणजे यांच्यासमोर एक ही डेट लिहून दिली वरची कृष्णमाचार्यांच्या समोर आणि मुखर्जींसमोर खालची डेट लिहून दिली, तर मग आपलं काय होऊ शकतो, गोंधळ होऊ शकतो. मग ते कसं पाठ करायचं, SC मुखर्जीमध्ये H अगोदर येतं, V नंतर येतं. जर आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जर बघितलं तर H आधी येतं, V नंतर येतं. मग तुम्ही त्या अँगलने VT कृष्णमाचारी पाठ करू शकतात. आणि मी आणखीन पाठ केले, V म्हणजे व्हाईस आहे, व्हाईस प्रेसिडेंट म्हणू शकतो आपण त्यांना किंवा उपाध्यक्ष म्हणू शकतो, व्हाईस प्रेसिडेंट. कन्फ्युजन का बरं होईल,
जर खूपच ट्रिकी प्रश्न करायचं म्हटलं तर VT आणि TT एकत्रच करून देते. TT कृष्णमाचारी आपल्याला माहिती ते प्रिएम्बलला काय म्हणले होते, तर प्रिएम्बलला ते म्हणले होते की कचरा पेटी म्हणे भावनाची. तर ते TT कृष्णमाचारी होते आणि VT कृष्णमाचारी कोण आहे, तर हे व्हाईस प्रेसिडेंट होते. दोन्हीमध्ये फरक आहे. घटनात्मक सल्लागार कोण होते, BN राव. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळा. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. हे पाठ करायचं. याच्यावर प्रश्न आला आहे 13 डिसेंबर. 13 डिसेंबरच्या ऐवजी 29 ऑगस्ट करून देऊ शकते. मग आपलं कन्फ्युजन वाढेल, कारण 29 ऑगस्टला काय आपला ड्राफ्टिंग कमिटी आपण फॉर्म केली होती. त्याच्यामुळे आपल्याला ते डेट्स सोप्या वाटतात आणि किंवा मग ओळखीच्या वाटतात, आपण त्याला घेऊन जातो बरोबर. तर 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टाचा ठराव मांडला होता आणि जो की 22 जानेवारी 1947ला एकमताने मान्य झाला होता. कोणीही त्याला विरोध केलेला नाही, एकमताने मान्य झालेला आहे. हे पाठ करायचं. स्वातंत्र्यानंतर मुस्लिम लीग चा सहभाग इथं लिहिलं तिथं. तर हे काय होतं की स्वातंत्र्यानंतर मुस्लिम लीग काढून टाकले. ॲक्च्युली सहभाग नव्हता, म्हणजे सहभाग नाही, म्हणजे मुस्लिम लीग निघून गेल्यानंतर काय झालं की मेंबर कसे बायफार्केट झाले. 389 ऐवजी 299 टोटल मेंबर झाले. हे आकडा पाठ करा. त्यानंतर 296 जे होते त्याच्यापैकी 229 राहिले. म्हणजे कसं की 226 + 3. आता हे 3 कोणते, ते त्याच्यामध्ये काय 3मध्ये अजमेर, मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान कट झालं आणि दिल्ली हे 3 राहिले. म्हणजे ABCD मधले B कट झालं आणि ACD राहिले. मग नेमकं मग 226 + 3 म्हणजे 3 ते मुख्य आयुक्ताचे प्रांत होते. आपण जे मागे 4 बघितले ना, त्यापैकी 3 राहिले. संस्थाने 93 होती, आता 70 राहिली. हे आकडे आपल्याला काय करायला पाठ करायला लागेल. याला पर्याय नाही, तुम्हाला नोट्समध्ये लिहून ठेवायचे किंवा डायरीमध्ये लिहून ठेवायचे आणि परत परत वाचायचे. बिगर काँग्रेस मेंबर किंवा काँग्रेसचे मेंबर नव्हते असे कोणते कोणते आहे, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट टाइम कदाचित विचारला जाऊ शकतो. आपल्याला आंबेडकर माहिती आहे, हे काँग्रेसमध्ये नव्हते, म्हणजे बिगर काँग्रेसी होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे सुद्धा काँग्रेसमध्ये नव्हते, हे लक्षात ठेवा. KT शाह बघा, KT शाह आंबेडकर हे सुद्धा बिगर काँग्रेस होते. NJ अय्यंगार, MR जयकर हे काँग्रेसमध्ये नव्हते. हे एक लक्षात ठेवा, बिगर काँग्रेसी होते. जयकर यांनी राजीनामा दिला होता नंतर, म्हणजे काँग्रेसमध्ये होते आधी, पण तो नंतर त्यांनी काय झालं की राजीनामा दिला आणि नंतर त्यांना बिगर काँग्रेस म्हणून किंवा म्हणजे बिगर काँग्रेस म्हणून ते निवडून आले होते नंतर जयकर. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बघा, BJPच्या ज्या योजना असतात त्या श्यामाप्रसाद यांच्या नावाने असतात. त्याचं रिझन काय, तर ते जुन्या टायमाला ते एक प्रकारे जनता दलाकडून होते, म्हणून तुम्ही त्याला पाठ करू शकतात. आणि यांनी काय केलं होतं, हे आपण बघितलं, हे उद्योगमंत्री होते. यांनी 8/4/48ला काय केलं होतं, पहिलं म्हणजे 4/8 म्हणजे काय 1948, 8/4/48ला काय केलं होतं त्यांनी, पहिलं औद्योगिक धोरण मांडलं होतं. त्याच्यामध्ये मिक्स्ड इकॉनॉमी होती. हे आपण लास्ट टाइम बघितलं. मग श्यामाप्रसाद मुखर्जी तुम्ही पाठ करू शकता. तसं राधाकृष्णन हे पाठ करा, स्टार करून ठेवा. वाटत नाही आपल्याला ते बिगर काँग्रेसी होते म्हणून. HC मुखर्जी, तर हे सुद्धा काय होते, बिगर काँग्रेसी होते. आणि HN कुंजरू बिगर काँग्रेस होते. आणि महावीर त्यागी याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि ठाकूरदास भार्गव हे सुद्धा बिगर काँग्रेसी होते. आणि सरदार हुकुमसिंग याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. बघा, प्रश्न जो आला होता तो अनोळखी नावावर आला होता. KT शाह ओळखीचे बऱ्याच जणांचे, परंतु महावीर त्यागी, सरदार हुकुमसिंग हे कळत नाही, काही नाही. तर त्यावेळेस त्यांच्यावर प्रश्न आला होता. बिगर काँग्रेसचे कोणते कोणते, आपलं फक्त काही का होईना आकडे पाठ करून ठेवायचे. PYQ पाठ करायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही आकडे पाठ करावे लागते. आकडे म्हणण्यापेक्षा डाटा पूर्ण पाठ नाही केला तरी चालते, पण काही थोडाफार डाटा पाठ करा. समित्या किती होत्या, टोटल 22 समित्या होत्या. एक रँडम प्रश्न विचारला त्यांनी, समित्या टोटल किती होत्या. आता टोटल समित्या आपण कुठंच पाठ नव्हतं केलं, तर त्यांनी 22वर प्रश्न विचारला होता. मग आपल्याला 22 समित्या लक्षात ठेवून देऊ आपण. टोटल समित्या 22 होत्या. आणि त्याच्यामध्ये एक भाषा समिती होती, छोटी समिती होती, मोटुरी सत्यनारायण. आता हे नाव असं वाटतं साऊथचं आहे, आणि भाषिक जर तेढ जर बघितले तर साऊथवाले काय करतात, हिंदी भाषेला विरोध करते. म्हणून असं लक्षात ठेवू शकता की मोटुरी सत्यनारायण हे साऊथचे वाटते, हे भाषा समितीशी संबंधित होते किंवा त्याचे अध्यक्ष होते. आता राजेंद्र प्रसाद कोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते, सुकाणू समिती. सुकाणू म्हणजे काय असतं, स्टिअरिंग. आता हे बघा, तुम्ही स्टिअरिंग कोण धरीन, एक कॅप्टन धरीत असतो. जसे कॅप्टन जॅक स्पॅरो तुम्ही बघितला असं कदाचित मूवी. तर स्टिअरिंग कोण करतो, कॅप्टन धरतो. कॅप्टन म्हणजे कोण, आपला अध्यक्ष आहे राजेंद्र प्रसाद. कॅप्टन किंवा तो जो की हेड असेल, मेन अध्यक्ष असेल, तर स्टिअरिंग बघत असते. मग सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद. नियम समिती, नियम कोण ठरवत असते, नियम अध्यक्ष ठरवत असतात. मग अध्यक्षाच्या अध्यक्षतेखालीच नियम समिती होती. कार्यपद्धती विषयक समिती, याच्यावर प्रश्न आलेला आहे, पाठ करायचं. नंतर वित्त आणि स्टाफ कुठं लागतो, प्रसाद वाटायला किंवा तुम्हाला काय लागतो, पैसा पण लागतो, स्टाफ पण लागतो, प्रसाद होते. राष्ट्रीय ध्वजावरील तदर्थ समिती. मग आता तुम्ही राष्ट्रध्वज या अँगलनी पण पाठ करू शकतात. राष्ट्र म्हणजे राष्ट्रपती आणि राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्रपतीचे अध्यक्ष होते त्याचे राजेंद्र प्रसाद. सरदार पटेल
प्रांत राज्यघटना समिती होती, हे पाठ करायचं. सरदार पटेल काय प्रांतीय राज्यघटनेशी संबंधित होते, क्वेश्चन आला आहे. आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक हक्काशी संबंधित एक समिती होती, त्याचं नाव होतं ॲडवायझरी कमिटी. आयोगाने काय केलं होतं 2025च्या प्रिलिम्सलाच राज्यसेवेच्या फक्त आणि फक्त ॲडवायझरी कमिटी लिहून दिली होती आणि खाली काहीच लिहून दिलं नाही आणि आपल्या सवय होती आपण पूर्ण पाठ करायचं. मग त्यावेळेस कन्फ्युजन झालं बऱ्याच मित्रांचं, परंतु तो क्वेश्चन चुकण्यासारखा नव्हता कारण की ऑदर समित्या त्यांच्या पाठ होत्या आणि म्हणून ते उत्तर निघत होतं. मग ॲडवायझरी समिती असं येऊ शकतं. सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? पटेल होते आणि त्याचे 2 पार्ट होते असं लक्षात ठेवू शकतो. एक फंडामेंटल राईटशी संबंधित होते मायनॉरिटीच्या आणि म्हणजे फंडामेंटल राईटशी संबंधित आणि मायनॉरिटीशी संबंधित होता आणि एक ट्रायबल आणि एक्सक्लुडेड एरियाशी संबंधित होतं. म्हणजे आता फंडामेंटल राईट म्हणजे काय? कृपलानी अध्यक्ष होते. मी कसं पाठ केलं? कृपा करून मूलभूत हक्क द्या, मग असं पाठ केलं. मग मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? कृपलानी. अल्पसंख्याक हक्काच्या संबंधित जी उपसमिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते? एच.सी. मुखर्जी. हे एच.सी. मुखर्जी जे होते ना, हे ख्रिश्चन होते म्हणून ते काय अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. आणि आणखीन समितीमध्ये कोण होते त्याच्यामधले ऑदर? ट्रायबल एरियाच्या अँगलने विचार केला तर आसाममध्ये जो काही ट्रायबल एरिया होता त्याचे अध्यक्ष होते बारडोलोई. बारडोलोई आपल्याला माहिती आहे आसाममध्ये त्यांचं एक म्हणजे विमानाचं स्टेशन म्हणू शकतो आपण त्याला, एअरपोर्ट. तर त्याला यांचं नाव दिलेलं आहे गोपीनाथ बारडोलोईचं. हे आसामचे होते आणि आसाम व्यतिरिक्त जो काही ट्रायबल भाग आहे किंवा एक्सक्लुडेड एरिया त्याच्यामध्ये कोण होते? ठक्कर होते. म्हणजे आसाम जर उल्लेख असेल तर तुम्ही बारडोलोई लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नेहरू राज्यांसोबत वाटाघाटी. बघा हे पाठ कसं करायचं? नेहरूंनी राज्यांसोबत वाटाघाटी संबंधित समितीचे अध्यक्ष होते. याचं कन्फ्युजन असं होईल याला पटेलच वाटेल, तिथं लिहा पटेल नाही असं करा आणि लिहून टाका. म्हणजे राज्यासोबत वाटाघाटी आपल्याला माहिती पटेलांनी केल्या होत्या, तर मग पटेल नाही राज्यासोबत वाटाघाटीच्या बाबतीत हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि कसं पाठ करायचं? वाटाने पाठ केलं आहे मी त्याला. वाटाने म्हणजे काय? आपले वाटाणे खातो ना, वाटाणे. मग वाटा म्हणजे वाटाघाटी, ने म्हणजे नेहरू असं पाठ करा त्याला. संघ राज्यघटना त्याचे अध्यक्ष होते. प्रांताचे राज्यघटनेचे अध्यक्ष पटेल होते आणि संघांच्या बाबतीत नेहरू होते. केंद्रीय आणि संघ राज्य अधिकार. आता केंद्र आलं, संघ राज्य अधिकार आले, याचा अर्थ परत एकदा कोणी? नेहरूच होते. केंद्राशी संबंधित सगळ्या गोष्टीचे अध्यक्ष नेहरू होते. पट्टाभी सीतारामय्या. आता सीताराम मी कसं लक्षात ठेवलं की सीताराम सध्या काय झालं आहे त्यांच्या मुख्य घरात गेले. आता अयोध्येमध्ये गेले ना सीताराम, मग मुख्य घर म्हणजे मुख्य आयुक्ताचं प्रांत आणि घर म्हणजे काय? गृह. म्हणजे गृह जे हाऊसिंग कमिटीचे अध्यक्ष कोण आहे? सीतारामय्या होते. आणि चीफ कमिशनर किंवा मुख्य आयुक्त प्रांताचे समिती जी होती त्याचे अध्यक्ष कोण होते? सीतारामय्या हेच होते. असंच पाठ करा त्याला. नंतर के.एम. मुन्शी कार्यव्यवहार समिती. मी बिझनेसमॅन मुन्शी म्हणून पाठ केले. कार्यव्यवहार म्हणजे काय? बिझनेस. इंग्लिशमध्ये वाचायचं त्याला बिझनेसमॅन मुन्शी. मग बिझनेस समितीचे अध्यक्ष कोण होते? के.एम. मुन्शी होते. काही मायनर समित्या बघू. संविधान सभेच्या कार्याबाबत. आता फंक्शन्स आहे, वर काय? वर बिझनेस आहे, याला इंग्लिशमध्ये पाठ करा. वर बिझनेस आहे, खाली फंक्शन्स आहे, याच्यावर आला आहे प्रश्न. फंक्शन्स समितीचे अध्यक्ष कोण होते? जी.व्ही. मावळणकर हे होते. हे आपण बघितलं जे आपली कायदे घटना समिती होती जी ती जर कायदे बनवण्याशी संबंधित किंवा संसदेच्या अँगलने जर भरली तर तिचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर होते. आपण लास्ट टाईम लेक्चरमध्ये बघितलं. मुख्य आयुक्त प्रांताची समिती होती तर त्याचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. हे आपण वर बघितलं. मुख्य गृहामध्ये सीता आणि राम गेले असं पाठ करू शकतं. आर्थिक तरतुदी समिती होती नलिनी रंजन सरकार. सरकारकडे पैसा आहे, आर्थिक तरतुदी समिती काय? नलिनी रंजन सरकार होते. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, नलिनी रंजन सरकार जे होते त्यांनी IITची शिफारस केली होती. हे एक पाठ करायचं. मसुदा परीक्षण विशेष समिती होती तर मसुदा परीक्षण विशेष समितीचे अध्यक्ष कोण होते? नेहरू होते. हे पाठ करा. मसुदा जो काही ड्राफ्ट होता बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला तर त्याचं परीक्षण करायचं, त्याच्यासाठी एक विशेष समिती होती, त्याचे अध्यक्ष कोण होते? नेहरू. परत एकदा काय? एक इम्पॉर्टंट समितीचे ते अध्यक्ष बनले होते. प्रेस गॅलरी समिती उषानाथ सेन. तुम्ही हिस्ट्रीमध्ये एक काँग्रेस रेडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये उषा होत्या. मग त्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवू शकता की ते काय करत होतात? एक प्रकारे प्रेसचं काम करत होतं, म्हणजे न्यूज द्यायचं काम करत होतं. मग प्रेस गॅलरी समिती कोण? उषानाथ सेन. नागरिकांवरील अंतरिम समिती किंवा सुप्रीम कोर्टच्या अँगलने एक समिती होती, त्याचे अध्यक्ष होते एस वरदाचारी. मी काय म्हणतो की वरदाचारी माझा एक मित्र आहे वरद, मी त्या अँगलने तो नागरिक आहे असं पाठ केलं होतं त्याला. अधिकारपत्रे प्रदान समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अधिकारपत्रे प्रदान समिती त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं? क्रेडेन्शियल. कोणी? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. तसं पण जर बघितलं तर अधिकार कोणला आहे? आपल्यावर अधिकार जर बघितलं तर आपल्यावर अल्लादा कृष्णाचा अधिकार आहे असं पाठ करू शकता. एस.एन. मुखर्जी. एस.एन. मुखर्जी जे होते हे चीफ ड्राफ्ट्समन होते. आता मी कसं पाठ करतो? मुखर्जी मुख्य ड्राफ्ट्समन होते. मग आता तुम्ही कन्फ्यूज असाल
की सर 2 मुखर्जी होते. मग एक होते एस.एन. आणि एक होते एच.सी. मुखर्जी. हरेंद्र कुमार मुखर्जी आणि एक एस.एम. मुखर्जी होते. मग कोणते मुखर्जी ड्राफ्ट्समन आहे? तर एस.एन. मुखर्जी ड्राफ्ट्समन आहे. कसं पाठ करायचं? ड्राफ्ट्समनमध्ये एस आहे आणि मनला येऊन ड्राफ्ट्सच्या एंडिंगला एस आहे आणि मनच्या एंडिंगला एन आहे. मग एस.एन. ड्राफ्ट्समन ह्या अँगलने पाठ करू शकता. ड्राफ्टिंग कमिटी 29 ऑगस्ट 1947 पाठचं ठेवायचं काय 29 ऑगस्ट 1947ला ड्राफ्टिंग कमिटी आली होती. आणि आता 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य भेटलेले आणि 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य भेटलं होतं आपल्या एक दिवस अगोदर. आपल्या अगोदर स्वातंत्र्य भेटलेलं त्यांना. मग 15 आणि 14 29 आणि ऑगस्ट आपल्याला कळून जाईल 15 ऑगस्टनुसार. मग असं पाठ करू शकता तुम्ही जर पाठ नसेल तर. 7 सदस्य कोणते कोणते होते? हे 7 जे सदस्य होते ना त्याच्यापैकी 5 सदस्य लीगल एक्सपर्ट होते आणि 5 सदस्यावर प्रश्न आलेला होता आणि 7 सदस्य आपल्याला जसे तसे पाठ करायचे. आंबेडकर तर आपल्याला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर ते सगळ्याचे पाठच असेल. गोपाल स्वामी अय्यंगार, त्यानंतर येतात अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, नंतर के.एम. मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला आणि एन. माधवराव. माधवराव कधी होते? मित्तरच्या ऐवजी मग एम.एम.ए. मित्तर गेले आणि माधवराव आले. आणि टी.टी. कृष्णमाचारी तुम्हाला सांगितलं होतं व्ही.टी. कृष्णमाचारी उपाध्यक्ष होते आणि टी.टी. कृष्णमाचारी इथे आहे. टी.टी. कृष्णमाचारी काय त्यांना खैतान गेल्यानंतर टी.टी. कृष्णमाचारी आले होते. खैतान म्हणजे यांचा मृत्यू झाला होता आणि मित्रचा मृत्यू न झाला. मग कदाचित त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून माधवराव आले होते. याच्यावर ट्रिकी प्रश्नाने विचारणार, परंतु मी असं लक्षात ठेवलं होतं की खैतानला शैतानने नेलं आणि त्यामुळे कृष्णमाचारी आले. या अँगलने मी त्याला पाठ केलं म्हणजे कोण मेलं होतं मला एवढं कळून जातं. मग बाकीचं हे जिवंतच होते तेव्हा. आता मसुदा तयार कधी झाला होता याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ऑक्टोबर 1947ला काय झालं होतं? मसुदा तयार झाला होता आणि तो तयार केला होता बी.एन. रावने. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय करू शकतो आपण कदाचित त्यांचं उत्तर आंबेडकर मारू शकतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला मसुदा स्टार्टिंगला तयार नव्हता केला, तो कोणी केला होता? बी.एन. रावने केला होता. आणि त्यानंतरचं इम्पॉर्टंट काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. कोणता? पहिला मसुदा फेब्रुवारी 1948ला. याला असंच पाठ करा. आयोगाने उत्तर दिलं आहे. बी.एन. रावने सुद्धा दिलं होतं एक मसुदा छोटासा मसुदा कसा असायला पाहिजे त्या बाबतीत त्यांनी काही तयारी केली होती बी.एन. रावने. त्याच्यावर प्रश्न पण विचारला होता. आणि पहिला मसुदा जर विचारला डायरेक्ट तर पहिला मसुदा हा फेब्रुवारी 1948ला. हाच किंवा हीच डेट पाठ करायची आहे आपल्याला. फेब्रुवारी 1948ला पहिला मसुदा कोणी मांडला? आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. आणि सेकंड मसुदा ऑक्टोबर 48ला मांडला होता. ठीक आहे, ते सेकंड पाठ नाही झालं तरी चालतंय, परंतु अंतिम मसुदा पाठ करू. फेब्रुवारी 1948 ते 14 नोव्हेंबर 1949ला अंतिम मसुदा मांडला होता. आपल्याला माहिती आहे 14 नोव्हेंबरला का असतो? बालदिवस असतो, नेहरूंचा बड्डे असतो. त्या अँगलने तुम्ही त्याला पाठ करू शकता. आणि पहिलं वाचन कधी झालं तर 4 नोव्हेंबर 1948ला पहिलं वाचन झालं आणि 15 नोव्हेंबर 1948ला सेकंड वाचन झालं. ठीक आहे, त्याला प्रायोरिटी थोडी कमी देऊ, परंतु लिहून ठेवू फक्त त्यांना. 24 जानेवारी 1950ला स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. याच्यावर प्रश्न आलेला होता. घटना समितीचे लास्ट अधिवेशन कधी भरलं होतं? तर ते 24 जानेवारी 1950ला भरलं होतं आणि त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. घटना काय? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चालली होती. PYQमध्ये 17 दिवस दिलेलं आहे. तर मग त्यांनी कदाचित हा दिवस पकडला नसेल लास्टचा, नाही तर अदरवाईज 18 दिवस आहे. तुम्ही काय करा 17 आणि 18 ह्या दोन्ही अँगलने लक्षात ठेवा. PYQमध्ये तर 17 दिलेलं होतं. 11 अधिवेशने झाली होती. शेवटचं अधिवेशन कधी? 14 नोव्हेंबरला, ज्यावेळेस लास्ट किंवा अंतिम मसुदा वाचन सुरू होतं. 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर आपल्या डेट पाठ आहे, आपल्याला माहिती 26 नोव्हेंबर. मग 14 नोव्हेंबर बाल दिवस आणि 26 नोव्हेंबरला 49पर्यंत मसुदा समितीचं किंवा 11वे अधिवेशन चाललेलं होतं. स्वातंत्र्य 5व्या अधिवेशनाला मिळालेले होते. हे पाठ करा. स्वातंत्र्य कधी मिळालं होतं? 5वं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज आपण स्वीकारलेला आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे. राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? 22 जुलै 1947ला. आणि मे 1949ला काय झालं? कॉमनवेल्थ 28 एप्रिलला. ठीक आहे, लंडन डिक्लेरेशन पाठ नाही करायचं, ते मेन्सच्या सिलेबसमध्ये होतं त्यावेळेस आम्ही लिहून टाकलं होतं. आता पाठ नाही करायचं. मे 1949ला काय झालं होतं? आपण कॉमनवेल्थचा सदस्य बनलो होतो, ते पाठ करायचं. 24 जानेवारी 1950ला काय झालं? राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान ट्रिपल आर. राष्ट्रपती, राष्ट्रगीत, राष्ट्रगान आपण 24 जानेवारी 1950ला स्वीकारलं होतं. म्हणजे मी असं पाठ केलं होतं त्यावेळेस. स्टार्टिंगला पाठ नव्हतं माझ्यात, तर मग 24 तास पतीचं गीत गान म्हणून पाठ केलं होतं मी त्याला. राष्ट्रपती, राष्ट्रगीत, राष्ट्रगान. जर तुमचे पाठ असेल तर असं काहीतरी पाठ न करू, आणि नसेल पाठ तर मग मी जे सांगितलं ते करू शकता. घटना समितीचे सचिव कोण होते? सचिव अय्यंगार होते. HVR अय्यंगार.
पाठ करायचं आपल्याला. ते सचिव कोण होते? एच.व्ही.आर. अय्यंगार. आणि मुख्य ड्राफ्ट्समन कोण होते? आपण आधीच बघितलं, मुख्य म्हणजे मुखर्जी आणि ड्राफ्ट्समध्ये यस आणि यन आहे, एस एन मुखर्जी. घटना लिहिली कुणी? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली. आता मी कसं पाठ केलं होतं? घटना आपण प्रेमाने लिहिलेली आहे. मग घटना समिती लिहिली कोणी? प्रेम बिहारी नारायण रायजादा. म्हणजे लिहिली म्हणजे हस्ताक्षर कोणाचे? तर यांचं हस्ताक्षर आहे. लिहिली तर आंबेडकरांनीच, म्हणजे बाबासाहेबांनी लिहिली घटना, परंतु हस्ताक्षर कोणाचं? तर यांचं हस्ताक्षर आहे. हे अँगलने तुम्ही ते लिहिली म्हणून लक्षात ठेवा. हिंदी मधून जर बघितलं तर वसंतकुमार वैद्य यांनी ती हिंदीमध्ये लिहिली. ती वैद्यनी हिंदीमध्ये लिहिली. हे तुम्हाला सोपं आहे पाठांतराला आडनावानुसार. डिझाईन कोणी केली होती? नंदलाल बोस यांनी ती डिझाईन केलेली होती. त्यानंतर हंगामी संसद 17 नोव्हेंबर 1947 ते 17 एप्रिल 1952 पर्यंत. आपण हे लास्ट टाइम पण बघितलं. 17 एप्रिल 1952 पर्यंत हंगामी संसद होती. आणि 17 एप्रिलला काय झालं की पहिली लोकसभा स्थापन झाली. म्हणजे 17 एप्रिललाच पहिली लोकसभा स्थापन झाली आणि हंगामी संसद काय झाली? घटना समिती जी हंगामी संसद म्हणून कार्य करीत होती ती संपुष्टात आली. आणि आपण मागं बघितलं की मावळंकर काय होते? हे हंगामी संसदेचे अध्यक्ष होते तेव्हा, किंवा सभापती होते. आणि पहिली लोकसभा 17 एप्रिल 1952ला जरी स्थापन झाली तरीसुद्धा त्याचं फर्स्ट अधिवेशन 18 मे 1952ला झालेलं आहे. हे पाठ करायचं. पाठ का करायचं? ह्या सर्व डेट जे आहे तर त्या PYQमध्ये म्हणजे 2025च्याच राज्यसेवेमध्ये प्रिलिम्सला विचारलेला आहे. म्हणजे लास्ट राज्यसेवेमध्येच आलेला आहे. म्हणून ह्या डेट्स आता आपल्याला पाठ करायच्या. PYQचा डाटा डेट्स आपल्याला पाठ करावा लागतो. आणि पहिले लोकसभेचं विसर्जन कधी झालं होतं? 4 एप्रिल 1957ला. ही सुद्धा डेट PYQमध्ये आलेली आहे. आता फर्स्ट उपसभापती कोण होते? अय्यंगार होते. फर्स्ट उपसभापती. सभापती विचारले की मावळंकर आणि फर्स्ट उपसभापती कोण होते? अय्यंगार होते. अय्यंगार आपण बघितले ते सचिव होते आधी. अध्यक्षीय प्रणाली जर बघितलं तर त्याच्या फेवरमध्ये KT शहा होते. हे विचारलं जाईल. अध्यक्षीय प्रणाली म्हणजे कसं की अमेरिकेमध्ये कसं अध्यक्षीय प्रणाली आहे तर तशी प्रणाली आपल्याकडे पाहिजे असं KT शहा यांचं म्हणणं होतं. बरं, आपण ती स्वीकारलेली नाही आहे. सदिच्छा कोणी दिली होती? USAने, ऑस्ट्रेलियाने आणि चायनाने. मी असं पाठ करतो की काऊने सदिच्छा दिली होती. काऊ म्हणजे चायना, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि USA. इथं कॅनडा नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. जगात सर्वात विस्तृत संविधान आहे आपलं, असं आयव्हर जेनिंग्ज यांनी म्हटलं होतं. सर्वाधिक विस्तृत संविधान आपलं आहे. याच्यावर प्रश्न आला आहे, ते पाठ करायचं. संविधान बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य कधी केली? 40ला मान्य केली. ऑगस्ट ऑफर आहे ना, आपण ऑगस्ट ऑफर बघितलं, हे तेच आहे. इथं लिहिलं तरी चालते, आपण पुढं बघितलेलं आहे. KM मुन्शी जे होते, आता कोण कुठून आलं होतं याच्यावर प्रश्न आला होता. मग त्या अँगलने आपलं पाठ करायचं. आपण महिला कुठून आल्या ते पाठ केलं आहे, तसंच हे पण कुठून आले व्यक्ती ते बघू. मुन्शीमध्ये आणि मुंबईमध्ये मुमू आहे म्हणून पाठ करू शकतात. पटेल, आता आडनाव पटेल आहे, गुजराती आहे. मग गुजरात मुंबईमध्ये होतं, मग मुंबई प्रांतामधून पटेल आले होते. फिरोज गांधी, आता हे जे काही पंतप्रधान आहे म्हणजे सोनिया गांधी नाही, इंदिरा गांधी किंवा मग राजीव गांधी किंवा मग इव्हन पटेल यांची जी निवड होत होती किंवा त्यांची कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जी होती तर ती UPमध्ये होती. मग तुम्ही त्या अँगलने फिरोज गांधी पाठ करू शकतात. उत्तर प्रदेश किंवा संयुक्त प्रांत. त्यावेळेस उत्तर नाव नव्हतं त्याचं, परंतु तेव्हासुद्धा काय ते UPच नाव होतं, म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स असं नाव होतं. आता आपण नंतर उत्तर प्रदेश केलं होतं. राजेंद्र प्रसाद हे प्रॉपर बिहारचे, हे तुम्हाला माहीत असेल, मग तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवा. आणि KC नियोगी कुठले होते? वेस्ट बेंगॉलचे होते. हे पाठ करायचं. आंबेडकर, आता बाबासाहेब कोणत्या समित्यांचे सदस्य होते याच्यावर आणखी प्रश्न नाही विचारला, परंतु ज्या हिशोबाने त्यांचं काही योगदान आहे तर मला वाटतं कदाचित भविष्यामध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जी की मूलभूत अधिकार समिती होती, त्याचे काय उपसमिती होती, त्याचे अध्यक्ष कोण होते? कृपलानी होते. आपण ते बघितले. तर त्या समितीमध्ये आंबेडकर हे होते. म्हणजे बघा, फंडामेंटल राईटच्या बाबतीत सुद्धा काय त्यांचं योगदान चांगलं आहे. अल्पसंख्याक उपसमिती जी होती, आपण HC मुखर्जी पाठ केले होते. तर त्या समितीचे सदस्यसुद्धा कोण होते? बाबासाहेब आंबेडकर होते. आणि सल्लागार समितीमध्ये सुद्धा होते, म्हणजे पटेल ज्या समितीचे प्रॉपर अध्यक्ष होते त्या समितीमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते. राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालय प्रकाशित करीत असतं, आणि कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक विभाग आहे, तर तो विभाग राज्यघटना प्रकाशित करत असतं. याला फक्त लिहून ठेवा तुम्ही. पाठांतराचा मुद्दा नाही, कारण तुमच्या समोरून जर गेलं कायदा न्याय मंत्रालय तर ते तुमच्या डोक्यात इझिली लक्षात राहतं. त्यानंतर 6 संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीमध्ये सहभागी झाले होते. बिकानेर, जयपूर, पटियाला आणि बडोदा, उदयपूर आणि रेवा. आता BJP BUIE हे अँगलने पाठ करू शकता तुम्ही त्याला.
बिकानेर, जयपूर, पटियाळा, बरोदा, उदयपूर आणि रेवा. आणि जर पाठ नाही झालं तरी पण ठीक आहे, एवढं सध्या तरी गरजेचं नाही वाटत, त्याला थोडी प्रायोरिटी कमी देऊ शकता. 26 नोव्हेंबर 1949ला काय झालं होतं की 284 सदस्यांच्या सह्या झाल्या होत्या. 24 नोव्हेंबरला ते भेटले होते लास्ट टाईम आणि 284 सदस्यांच्या सह्या कधी झाल्या 26 नोव्हेंबरला, सॉरी 24 जानेवारी म्हणायचं तुम्हाला. 24 जानेवारी ते परत एकदा भेटले ते 50ला आणि त्याच्या अगोदर 26 नोव्हेंबरला किती सदस्यांच्या सह्या केल्या 284, याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि त्यावेळी घटनेमध्ये कलमे किती होती? 395 कलमे, 22 भाग आणि 8 परिशिष्टे होते. हे तिन्ही पाठ करायचं. 395 कलमे, 22 भाग आणि 8 परिशिष्टे होती. सर्वाधिक सदस्य कुठले होते? संयुक्त प्रांतामधले होते. 55 सदस्य संयुक्त प्रांतामधून आले, आपण ते बघितलं. उमा बिबा म्हणून पाठ केलं आपण. उत्तर प्रदेश, मद्रास आणि बिहार आणि बॉम्बे. बॉम्बेमध्ये 21 होते आणि उत्तर प्रदेशमध्ये 55 होते, हे आपण बघितलं. ते पाठ करायचं कारण की त्याच्यावर PYQ किंवा प्रश्न आलेला आहे. घटना, सोशल डॉक्युमेंट आहे. घटनेला कोण म्हटलं होतं? जी घटना असते, घटना कॉन्स्टिट्यूशन, त्याला ते एक सोशल डॉक्युमेंट आहे असं ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात. काय? सोशल विलच्या अँगलने पाठ करू शकता तुम्ही. ग्रॅनविल ऑस्टिन काय म्हटलं ते? घटना हे सोशल डॉक्युमेंट आहे. आणि लिगल सँक्टिटी, सँक्टिटी म्हणजे पवित्रता. लिगल सँक्टिटी कोण म्हटलं होतं? वेड आणि फिलिप्स. बघा, हे जे वेडे लोक असतात पण ॲक्च्युली ते मनातून कसे असतात? एकदम सँक्टिटी असते, त्यांच्यामध्ये पवित्रता असते. त्या अँगलने तुम्ही पाठ करू शकता. रिपब्लिकमध्ये काय केलं जातं? राष्ट्रप्रमुख जो असतो तो जनतेमधून असतो. राष्ट्रप्रमुख जनतेमध्ये असतो आणि शासनप्रमुख नसतो. शासनप्रमुख म्हणजे आपले PM आहे आणि राष्ट्रप्रमुख म्हणजे काय? आपले प्रेसिडेंट आहे, द्रौपदी मुर्मू. रिपब्लिकमध्ये काय असतो? राष्ट्रप्रमुख जनतेमधून असतो. इंग्लंड हे रिपब्लिक नाही, लोकशाही देश आहे पण रिपब्लिक नाही. कारण का? त्यांचा जो राजा असतो, ज्याला की काय आपल्याकडे राष्ट्रपतीचा दर्जा एक प्रकारे, तर तो जो आहे ना, तर तो अनुवंशिक किंवा मग म्हणजे वंशानुसार असतो. तो काही जनतेतून निवडला गेलेला नसतो. मग इथं रिपब्लिकमध्ये राष्ट्रप्रमुख जनतेतून असतो. पॉवर ऑफ द पीपल किंवा पीपल्स गव्हर्नमेंट ह्या रिपब्लिकच्या व्याख्येमध्ये येईल. त्यावेळेस क्वेश्चन आला होता आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की पीपल्स गव्हर्नमेंट आलं तर आपल्याला लगेच लोकशाहीची डेफिनेशन आठवते. बाय द पीपल, ती वळली फॉर द पीपल, बाय द पीपल आणि ऑफ द पीपलची डेफिनेशन जी होती ती आठवती. मग ते आपण काय करतो की त्याला लोकशाहीच्या डेफिनेशनमध्ये घेतो. पण तसं नाही, पॉवर ऑफ पीपल आणि पीपल्स गव्हर्नमेंट हे जे आहे ना, हे रिपब्लिकच्या डेफिनेशनमध्ये येते आणि बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल जे आहे तर ती लोकशाहीच्या डेफिनेशनमध्ये ते शब्द येऊन जातील. डायरेक्ट डेमोक्रेसी कुठं होती? स्वित्झर्लंडला. हे पाठ करायचं. याचा उल्लेख कसं लक्ष्मीकांतमध्ये केलेला आहे म्हणून पाठ करायचं. रेफरेंडम म्हणजे काय असतं? रेफरेंडम म्हणजे काय? तर प्रत्यक्ष मतदानाने एखादी गोष्ट ठरवणे. रेफरेंडम म्हणजे प्रत्यक्ष मतदानाने गोष्ट ठरवणे. आणि इनिशिएटिव्ह चा अर्थ होतो लोक स्वतः प्रस्ताव आणतात. म्हणजे एखादा प्रस्ताव आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला काही जर वाटलं की सरकारने असं करायला पाहिजे आणि आपण जर इनिशिएटिव्ह घेतला, भारतामध्ये तसं इनिशिएटिव्हची तरतूद नाही आहे, परंतु लोकांनीच इनिशिएटिव्ह घेतला आणि गव्हर्नमेंटला एक वेगळा कायदा आणायचा प्रस्ताव मांडला, तर तो काय राहील? तो इनिशिएटिव्ह राहील. म्हणजे लोकसभाहून प्रस्ताव जर आणला लोकांनी तर तो इनिशिएटिव्ह. आणि प्रत्यक्ष मतदान जर घेतली आणि मतदानाने गोष्ट जर ठरवली तर तो काय असतो? रेफरेंडम. आता बऱ्याच वेळेस पाकिस्तान काय म्हणत असतं की काश्मीरमध्ये रेफरेंडम घ्या आणि त्यांचं मतदान घ्या आणि त्यांना काय वाटतं भारतात राहायचं की पाकिस्तानमध्ये, हे लोक ठरवतील असं पाकिस्तान म्हणतात. ते काय करतात? रेफरेंडम घ्या असा उल्लेख करतं परत वेळा. आपण काही रेफरेंडम घेणार नाही, की नाही फुकट त्यांना आपण काही भाग देणार नाही. प्लेबीसाईट एक असतं. प्लेबीसाईट म्हणजे काय असतं? एखादा काहीतरी इश्यू आहे आणि तो इश्यू ऑलरेडी डिटरमाइन केलेला आहे आणि त्या इश्यूला काय केलं? गव्हर्नमेंटने लोकांचं मत आजमावण्यासाठी दिलेलं आहे. जर इश्यू असेल आणि लोकांचं मत काय तर ते जर ठरवायचं असेल तर त्याच्यासाठी कोणता शब्द वापरलेला लक्ष्मीकांतमध्ये? प्लेबीसाईट हा शब्द वापरलेला आहे. नॉर्मल इंग्लिशमध्ये तिन्हीचे अर्थ तुम्ही एकच घेऊ शकतात, परंतु पॉलिटिकल इंग्लिशमध्ये त्याला फरक आहे आणि तो फरक मायनर जो चेंज आहे तो तुम्ही बघून घ्या. UN मेंबर आपण मे 1945मध्ये बनलो होतो, हे पाठ करायचं. मे 1945ला आपण UNचा मेंबर बनलो आणि मे 1949ला काय बनलो होतो आपण? जे काही कॉमनवेल्थ आहे त्याचा मेंबर बनलो होतो. डॉमिनियन ऑफ ब्रिटन कधी राहिलं होतं? हे 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950पर्यंत आपण ब्रिटनचं डॉमिनियन होतं एक प्रकारे, किंवा डॉमिनियन ऑफ ब्रिटन. का? कारण की आपली राज्यघटना तेव्हा पूर्णतः अंमलात आलेली नव्हती आणि पाकिस्तान कधीपर्यंत 56पर्यंत डॉमिनियन ऑफ ब्रिटन राहिलं होतं. आता भारतीय सोशलिझम जो आहे ना तो फेबियन सोशलिझम आहे असं जेनिंग्सचं म्हणणं होतं. मग तुम्ही पाठ करू शकतात. जेनिंग्स काय म्हणतो? फेबियन सोशलिझम आहे भारतामध्ये. आणि नाकाराची जी केस होती
नाकाराविरुद्ध कोणतं राज्य मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण नाकाराची केस 1983ची होती. तर त्यावेळेस हे काय म्हटलं सुप्रीम कोर्ट की भारताचा जो काही सोशलिझम आहे तो टिल्टेड टुवर्ड्स गांधीयन सोशलिझम, म्हणजे गांधीयन सोशलिझमकडे थोडाफार टिल्ट झालेला आहे. 1955मध्ये आवडी अधिवेशन भरलं होतं तमिळनाडूमध्ये. तर त्यामध्ये आपण सोशलिझम किंवा स्वीकारलं होतं काँग्रेसने, आणि नंतर मग सोशलिस्ट शब्द आपल्या प्रिएम्बलमध्ये सुद्धा ॲड झालेला आहे. तर हे विचारलं जाऊ शकतं 55मध्ये आवडी अधिवेशन भरलं ते कोणत्या राज्यात आहे, तर ते तमिळनाडूमध्ये आहे. नंतर एक सुप्रीम कोर्टनी केस होती GB पंत युनिव्हर्सिटीची. तर त्यावेळेस म्हणे की आपल्याकडे लोकशाही समाजवाद आहे. तर हे सुद्धा गोष्टी तुमच्याकडे लिहून ठेवा. पाठ नाही झाल्या तरी चालतं आहे, पण सध्यापुरते स्टार्टिंगला लिहून ठेवा. इक्वॅलिटी जे असतं ना, तर तो पॉझिटिव्ह शब्द आहे, परंतु एवढा पण पॉझिटिव्ह नाही किंवा एकदम चांगला शब्द आहे असं काही नाही आहे. इक्विटी शब्द मोठा आहे, हा शब्द काय थोडा मोठा आहे, आणि इक्वॅलिटी थोडा किंवा नॅरो आहे. इक्विटी शब्द ब्रॉड आहे. म्हणजे इक्वॅलिटी म्हणजे प्रोसिजरल जस्टिस असतो, म्हणजे जस्टिस भेटला पाहिजे, न्याय, पण त्याची काय पाहिजे एक प्रकारे प्रोसिजरला ते महत्त्व देतं इक्वॅलिटीमध्ये. आणि इक्विटी म्हणजे काय असतं, सबस्टॅन्टिव्ह जस्टिस असतो. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे डिस्ट्रीब्यूट करून जस्टिस दिला जातो. म्हणजे काय वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या जस्टिस असू शकतो, म्हणजे त्यांच्या कंडिशननुसार बरं का पॉझिटिव्हली विचार करायचा. आणि सोशिओ इकॉनॉमिक जस्टिससुद्धा काय ही इक्विटीमध्ये येतो. आता हे नवीन जे पुस्तक आहे लक्ष्मीकांतचं त्याच्यामध्ये असे शब्द आले आणि त्याच्या अंडर असे काही शब्द दिलेले आहे, म्हणून ते आपल्याला बघावे लागतात. कारण की जुने लक्ष्मीकांतमधून आता क्वेश्चन विचारू आयोगसुद्धा कदाचित बोर झालेला असेल. कलम 21 राईट टू प्रायव्हसी, पुट्टुस्वामी खटला डायरेक्ट विचारते. पुट्टुस्वामी खटला कशी संबंधित होता, तर तो राईट टू प्रायव्हसी संबंधित होता. राईट टू प्रायव्हसी हा जो अधिकार आहे हा कलम 21 अंतर्गतच निहित आहे. सामान्य कायदा आणि संविधानिक कायदा जो आहे तर त्याच्यामध्ये फरक केलेला आहे. तर तो ब्रिटनने फरक केलेला नाही, परंतु युएसने काय केलं त्याच्यात फरक केलेला आहे. हे फक्त एक लिहून ठेवा, त्याच्यामध्ये पाठ नाही झालं तरी चालतं, याला प्रायोरिटी थोडी कमी देऊ. एक्सेसिव्ह लिगलिझम काय असतं, एक्सेसिव्ह लिगलिझम म्हणजे काय की आपलं कार्यक्षेत्र आहे तर त्याच्या बाहेर जर एखादी गोष्ट म्हणजे लेजिस्लेचर किंवा आपली संसद कार्य करत असेल तर ते काय झालं एक्सेसिव्ह लिगलिझम झालेलं आहे. नंतर इथं लेजिस्लेटिव्ह ॲडव्हेंचरिझम काय असतं, फॉर एक्झाम्पल फार्म लॉज जे आहे ना तर ते लेजिस्लेटिव्ह ॲडव्हेंचरिझमचं उदाहरण आहे. म्हणजे काय की विरोधी पक्षाला किंवा अदर पक्षाला जास्त विचारात न घेता डायरेक्ट लेजिस्लेशन किंवा कायदा केलेला आहे, म्हणजे जास्त विचार न करता कायदा जर केला असेल तर ते काय झालं ॲडव्हेंचर करू राहिले. कशाच्या बाबतीत लेजिस्लेटिव्ह ॲडव्हेंचरिझम म्हणतात. आणि ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम म्हणजे काय असतं की जेव्हा गव्हर्नमेंट किंवा मग एखाद्या एक्झिक्युटिव्ह बॉडी जी आहे गव्हर्नमेंटची ते काही नियम तयार करत नाही किंवा मग प्रॉपर निर्णय घेत नाहीत, त्यावेळेस काय करतं ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम तिथं पिक्चरमध्ये येतं. म्हणजे ज्युडिशियरी काय म्हणतात, आता आम्ही त्याला हँडल करतो. मग त्याचं एक उदाहरण कोणतं होतं, विशाखा गाईडलाईन्स. आता विशाखा गाईडलाईन्स जे होते ना, आता आपण ही 1997ला दिले होते. याच्यामध्ये काय केलं होतं की महिलांचा जो काही होणार लैंगिक छळ आहे तर त्याच्या संबंधित ह्या गाईडलाईन्स होत्या. म्हणजे काय काय इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी या गाईडलाईन्समध्ये दिलेल्या आहे. किंवा प्रायव्हेट ठिकाणी काय इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे त्या गाईडलाईन्समध्ये दिले. पण ॲक्च्युली हे काम कोणाचं असतं, हे एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळाचं काम असतं, परंतु ते कोणी केलं, ते ज्युडिशियरीने केलं आहे. मग काय ते ज्युडिशियल ॲक्टिव्हिझममध्ये येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि एक्झिक्युटिव्ह ॲडव्हेंचरिझम, आता हे दोन्ही सारखेच आहे, फक्त हे कसं हे कायदे मंडळाने जर ॲडव्हेंचर केलं तर त्याला म्हणतं लेजिस्लेटिव्ह ॲडव्हेंचरिझम, एक्झाम्पल फार्म लॉज. आणि एक्झिक्युटिव्हनी जर एखादी गोष्ट विचारात न घेता ॲडव्हेंचर जर केलं तर ते काय आहे, तर ते एक्झिक्युटिव्ह ॲडव्हेंचरिझम आहे. जसे फॉर एक्झाम्पल नोटबंदी, हे एक्झिक्युटिव्ह ॲडव्हेंचरिझमचं उदाहरण आहे. त्यानंतर येतं कॉन्स्टिट्युशनलिझम. आता एक रिसेंटली प्रश्न विचारला होता की मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम जे आहे तर ते कोणत्या देशामध्ये सुरुवात झाली होती, तर त्याची सुरुवात USA मध्ये झाली होती. हा प्रश्न तुम्ही वाचला असेल. तो प्रश्न याच्या अगोदरच्याच नोट्स आहे, आणि त्यावेळेस पण मला माहिती होतं की मॉडर्न विचारलं होतं ना, तर मॉडर्नमध्ये USA, जुन्यामध्ये जर विचार जर केला तर स्टार्टिंगपासून इंग्लंड वगैरे आहे, परंतु मॉडर्न कॉन्स्टिट्युशनमध्ये USAचं जास्त काम होतं. मग आता मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम जे असतात ना, तर त्याचा मेन अर्थ काय, हे ॲक्च्युली पॉझिटिव्ह आहे. कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे कॉन्स्टिट्यूशननुसार गव्हर्नमेंट चालेल किंवा गव्हर्नमेंट त्यांचा मनमानी कारभार कमी करेल. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असो नसो, गव्हर्नमेंटने जर मनमानी कारभार जर कमी केला तर त्याला कॉन्स्टिट्युशनलिझम म्हटलं जातं. आता बघा जे नॉर्थ कोरिया आहे तर त्यांच्याकडे सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आहे आणि कॉन्स्टिट्यूशननुसार त्यांचं गव्हर्नमेंट चालतं, परंतु
ते कॉन्स्टिट्यूशन कसं ते मुळात कॉन्स्टिट्यूशनच खराब आहे. मग तिथं कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणता येईल का आपल्याला? जरी ते कॉन्स्टिट्यूशननुसार चालत असलं तरीसुद्धा तिथे कॉन्स्टिट्युशनलिझम नाही. मग याचा मेन अर्थ काय होऊ शकतो? सरकार जे आहे ते अनिर्बंधित अधिकार वापरणार नाही असा अर्थ होतो. म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम काय आहे तर ते पॉझिटिव्ह आहे. कॉन्स्टिट्यूशन असो किंवा नसो, गव्हर्नमेंटनी जर कमी अधिकार वापरले किंवा त्यांची मनमानी अधिकार वापरण्याची जी पॉवर जी आहे तर ती जर कमी असेल तर तिथे कॉन्स्टिट्युशनलिझम आहे. याचा अर्थ तुम्ही नीट लक्षात ठेवा. आणि गव्हर्नमेंट जर अनिर्बंधित अधिकार वापरत असेल तर ते काय झालं? ते कॉन्स्टिट्युशनलिझमच्या विरोधात झालं, जे की बॅड आहे, कमी आहे. मग ती इमोजी तसेच काढलेली आहे. आता कॉन्स्टिट्युशनलिझमला ऑदर किंवा दुसरे शब्द कोणते कोणते वापरले जाते? एक वापरला तो सिव्हिलाइज्ड गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंट आहे कसं? ते सिव्हिलाइज्ड आहे, म्हणजे चांगलं आहे. सिव्हिलायझेशन त्याच्यामध्ये आहे, सिव्हिल गव्हर्नमेंट आहे. किंवा मग ते लिमिटेड गव्हर्नमेंट आपण म्हणतो ना की लिमिटेड गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स पाहिजे. म्हणजे काय? हे कॉन्स्टिट्युशनलिझमचंच उदाहरण आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझममध्ये लिमिटेड गव्हर्नमेंट असतं असं कोण म्हणतं? रावकेक म्हणतो. याचा उल्लेख लक्ष्मीकांतमध्ये दिलेला आहे, म्हणून तो आपल्याला आता पाठ करायचा. मी कसं पाठ केलं तर रावकेक म्हणजे लिमिटेड केक खायला भेटतो तिथं गव्हर्नमेंटला. रावकेक का म्हणतो? लिमिटेड केक खायला भेटतो गव्हर्नमेंटला. मग लिमिटेड गव्हर्नमेंट कोण म्हणतं? रावकेक म्हणतो. आणि रिस्ट्रेंट आहे. रिस्ट्रेंट म्हणजे काय? त्याच्यावर निर्बंध लावलेले. कोणावर? गव्हर्नमेंटवर. मग गव्हर्नमेंटवर जर निर्बंध लावले तर रिस्ट्रेंट म्हणून कोणी शब्द वापरला? फ्रेडरिकने वापरला. याला थोडी प्रायोरिटी कमी द्या. आपण हे पहिले हे पाठ करू, नाही तर बऱ्याच जणांचे वरचे नावच माहीत नाही आहे, तर मग हे पण पाठ होणार नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे. अँटीथेसिस ऑफ आर्बिट्ररी पॉवर. आर्बिट्ररी पॉवर म्हणजे काय? ते अनिर्बंधित जे पॉवर आहे ना तर त्याचं अँटीथेसिस म्हणजे त्याच्या विरोधात कॉन्स्टिट्युशनलिझम कार्य करतं. मग त्याला याला काय म्हटलं होतं? अँटीथेसिसला बेमा म्हटलं होतं. हे लक्षात ठेवा तुम्ही, हा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मोर दॅन गव्हर्नमेंट बाय कॉन्स्टिट्यूशन कोण म्हटलं होतं? केसी व्हियर म्हटले होते. म्हणजे मोर दॅन गव्हर्नमेंट बाय कॉन्स्टिट्यूशन हे कॉन्स्टिट्युशनलिझमला कोण म्हटलं? व्हियर म्हटले होते. ड्रिफ्टिंग कमिटी. आता ड्राफ्टिंग कमिटी जी होती ना तर ती ड्रिफ्ट झाली. याला FT करा ॲक्च्युली, DRIFTING. ड्राफ्टिंग कमिटी आपल्याला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होती. आणि ती ड्राफ्टिंग कमिटी होती तर ती काय होती? ड्रिफ्टिंग होती. ड्रिफ्ट म्हणजे काय करणे? घसरणे. गाडी कशी ड्रिफ्ट झाल्यानंतर घसरती, तर ही काय म्हणतात? नाझरुद्दीन म्हणे की ती ड्राफ्टिंग कमिटी नाही तर ती ड्रिफ्टिंग कमिटी होती, तिने वेळ घातला आणि घसरत चालली, अशी टीका केली जाते. आणि ही टीका कशी? फुल टीका आहे, पण तुम्ही टीकेच्या अँगलने त्याला लक्षात ठेवा. घटनेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. कोण म्हणतं? ग्रॅनविल. मग मी आज कसं पाठ केलं आहे? घटनामध्ये काँग्रेसचीच विल होती किंवा इच्छा होती पूर्णतः. मग ग्रॅनविल तसं पाठ झालेलं आहे. हिंदू सभा आहे म्हणे घटना समिती, तर कोण म्हणे? विस्काउंट सायमन. मग विस्काउंट सायमनऐवजी मी काय पाठ करतो? त्याला विस्काउंट श्याम म्हणून पाठ केलेलं आहे. श्याम हिंदू नाव आहे म्हणून मला कळून जातं की हिंदूंचं वर्चस्व आहे अशी टीका कोणी केली होती? विस्काउंट श्यामने किंवा सायमनने केली होती. आता घटनेमध्ये अँग्लो इंडियन कोण होते? फ्रँक अँथनी हे अँग्लो इंडियन होते. पारसीमध्ये HP मोदी हे पारसी होते. हे पाठ करायचं. आणि गोरखामध्ये बहादूर गुरुंग होते. याला प्रायोरिटी थोडी कमी देऊ, पहिले वरचं पाठ करून घेऊ. त्यानंतर एक मिनिट. काँग्रेस विशेष समिती, याच्यावर प्रश्न आलेला आहे. 2024च्या राज्यसेवेच्या प्रिलिम्सला प्रश्न आला होता. राज्यसेवेला की कंबाईनला आलेला आहे, पण 24मध्ये झाला होता. तर ती समिती स्थापना कधी झाली होती? 8 जुलै 1946. मी कसं पाठ करतो? 8 7 6 6 म्हणजे मला एवढं माहिती की 40 ते 50च्या मधात ही समिती स्थापन झाली. मग त्याच्यामध्ये 6 अँगलने पाठ करतो. 6 म्हणजे 46. मग 8 7 6 असंच पाठ करा तुम्ही. 8 जुलै 1946. अध्यक्ष कोण होते? नेहरू. आणि कन्व्हेयर कोण होते? कृष्ण कृपलानी. याच्यावर प्रश्न विचारला होता. आणि आयोगाने इथं प्रश्न कन्व्हेयर चुकली होती त्यांनी. कन्व्हेयर कोण आहे? कृष्ण कृपलानी आहे. आणि अध्यक्ष कोण होते? नेहरू होते. ही पाठ करायचा. हा सगळा काय PYQचा डाटा होता. PYQमध्ये आला कुठून? त्यांना लक्ष्मीकांतचं जे काही न्यू एडिशन होतं त्याच्यामध्ये ही समिती होती, म्हणून तो PYQमध्ये किंवा आयोगाने प्रश्न विचारला होता. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला हे सुद्धा पाठ करायला येतो. लिमिटेड गव्हर्नमेंट कोण म्हटलं होतं किंवा अँटीथेसिस कोण बोललं होतं हे सुद्धा लक्ष्मीकांतमध्ये आहे आताच्या. आता घटना समिती जी होती ती अगांधीवादी होती. म्हणजे काय? गांधीवादी नाही आहे बाबा. गांधीजींना जशी घटना समिती अपेक्षित होती तशी नाही आहे, असं घटना अगांधीवादी होती असं कोण म्हणे? हनुमंतय्या हे म्हटले होते. आणि हनुमंतय्या काय म्हटले ते की आपल्याला काय की आपला देशी बँड बाजा लागत होता, तर त्यांनी इंग्लिश बँड आणलेला आहे. तर देशी पाठ नाही झालं तरी चालतं, पण इंग्लिश बँड आणला आणि जे की टीकात्मक शब्द वापरले त्यांनी, तर ते सुद्धा हनुमंतय्या यांनी वापरलेले आहे. हे सुद्धा काय लक्ष्मीकांतमध्ये आहे, म्हणून आपल्याला पाठ करायचे. 1935ची नकल आहे किंवा वकिलांचं नंदनवन आहे आणि सर्वात विस्तृत आहे. आता याला कसं पाठ करायचं? जेनिंग्ज काय? जेनिंग्ज नवीन म्हणतो. जेनिंग्ज का म्हणतो? नवीन म्हणतो घटनेला. म्हणजे काय?
सॉरी हां, विस्तृत, नंदनवन आणि नकल हे अँगलने पाठ करू शकतात. नवीन म्हणजे काय? नवीन म्हणजे न म्हणजे नकल केली, आपण कॉपी केली कशाची? पस्तीच्या कायद्याची. वी म्हणजे काय? विस्तृत घटना. आणि पुढचं न म्हणजे काय? ते नंदनवने. कोणासाठीचं? वकिलांसाठी नंदनवने. म्हणजे काय? घटनेतील भाषा फक्त वकिलांच कळते असं जेनिंगचं म्हणणं होतं. त्यांनी सुद्धा काय केली होती? एक प्रकारे त्याच्यावर टीका केलेली होती. आणि गुलामगिरी कोण म्हणतात? तर लोकनाथ मिश्रा. मी कसं पाठ केलं? तर लोकांची गुलामी करते. किंवा मग तुम्ही असं पण पाठ करू शकता, नाथ आणि गुलाम हे एकमेकाच्या विरोधात आहे. मग तुम्ही त्या अँगलने सुद्धा काय करू शकता? त्याला पाठ करू शकतात, नाथ विरुद्ध गुलाम. तसं पाठ करा त्याला. त्यानंतर आता आपलं हे सेकंड लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू.